107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण सर्क्युलर इकॉनॉमी याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी आपल्याला माहिती देत आहेत कांचन भंडारी आणि ऋषिकेश भंडारी. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर अर्थात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर मी श्रीदत्त तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने ऐकतो आहोत. मित्रांनो, मला थोडंसं आपल्या संस्कृतीविषयी बोलायचं आहे. खरं म्हणजे आपण पाहतो की आपल्या संस्कारांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट आपण वारंवार वापरतो. म्हणजे कसं माहितीये का, 80च्या दशकामध्ये जे लोक शाळेमध्ये होते त्यांना आठवत असेल की त्यांनी त्यांच्या वडील भावांची पुस्तकं, दप्तर पुन्हा पुन्हा वापरलंय. इतकंच काय, वॉटर बॅग आणि कपडे देखील खूप साऱ्या लोकांनी पुढच्या पिढीला दिलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला वाटेल की आज नवयुगाची ज्ञानमालामध्ये आपण बोलणार कशाबद्दल आहोत, शाळेबद्दल की आणखीन कुठल्या गोष्टीबद्दल? मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये किंवा मधल्या काळामध्ये आपण असं पाहिलं की आपल्याकडं संसाधनांचा थोडासा वापर जास्त होता. आपल्याकडे साधनं वाढली, आपल्याकडे पैसा वाढला, त्याची इकॉनॉमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिमा दिसायला लागली आणि आपण वस्तू पुन्हा पुन्हा वापरायच्या थोड्याशा कमी केल्या. पण हीच गोष्ट जेव्हा इंडस्ट्री लेवलवरती, हीच गोष्ट जेव्हा व्यावसायिक लेवलवरती जाते, तेव्हा तिथं आपण पाहतो की आपण पुन्हा एकदा ते चक्र सुरू केलेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय बरं? मी सहज सोपं सांगतो. तुम्ही OLXचा प्लॅटफॉर्म बघितलाय? तिथं आता आपण छोट्या छोट्या पिन्सपासून ते फर्निचरपर्यंत अनेक साऱ्या गोष्टी, घरगुती वापराच्या गोष्टी पुन्हा पुन्हा वापरत आहोत. तुम्ही टीव्हीवरती सचिन तेंडुलकरची एक ॲड पाहिली, तिथे एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. कार पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी आपल्याला उपलब्ध होत आहेत. मित्रांनो, या गोष्टी पुन्हा वापरणं म्हणजे त्यांची व्हॅल्यू वापरात आणणं, असंच एक काम करणारं जोडपं आज माझ्यासमोर बसलेलं आहे. नवयुगाची ज्ञानमालामध्ये आज आम्ही सर्क्युलर इकॉनॉमी याबद्दल बोलणार आहोत आणि यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे द पर्चेस हाऊस आणि मशीन एक्स वर्स AI या संस्थेच्या CEO कांचन भंडारी आणि चीफ रेव्हेन्यू ऑफिसर ऋषिकेश भंडारी यांना. नमस्कार. नमस्कार. आणि तुमच्या दोघांचंही खूप स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. मी आता आमच्या श्रोत्यांना आपल्या घरातली काही उदाहरणं दिली, कारण आज आपण जसं नवयुगाची ज्ञानमालामध्ये वेगळ्या व्यावसायिकांना भेटतो तसं आज व्यावसायिकांनाच भेटायचे. पण तुमच्या व्यवसायाची सुरुवात जशी झाली त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मी सर्वप्रथम ऋषिकेश तुम्हाला विचारतो की पर्चेस हाऊसची सुरुवात कशी झाली? आम्ही इंडस्ट्रियल गुड्सच्या ट्रेडिंगमध्ये होतो 2013 ते 17 साली, आणि ते करत असताना आम्ही बऱ्याच इंडस्ट्रीला, ज्या प्रोजेक्ट बेस्ड कंपन्या आहेत, त्यांना वन स्टॉप सोल्युशन प्रोव्हाइड करायचो की त्यांना जे काही रॉ मटेरियल, कन्झ्युमेबल्स, इक्विपमेंट्स, मशीन्स लागतील ते एक सिंगल कंपनी प्रोव्हाइड करेल, जेणेकरून त्यांना मल्टिपल वेंडर नाही डेव्हलप करावे लागणार आणि एक सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्यांचे पण रिसोर्सेस इफेक्टिव्हली युटिलाइज्ड होतील. आणि हे करत असताना आम्हाला लक्षात आलं की इंडस्ट्रीमध्ये एक खूप मोठा जो गॅप आहे तो याचा आहे की बऱ्याच वेळेला आपण एक्सेस प्रोक्युअरमेंट करतो इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर आपण बऱ्याच वेळेला ऑपॉर्च्युनिस्टिक बाईंग करून ठेवतो आणि हे सगळं करून ठेवलेलं असताना त्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू ब्लॉक होते. आणि आम्ही पण अशाच एका फेजमधनं गेलो की जिथे आम्हाला आमचे फंड्स काही स्ट्रक झाले, आमचे काही कस्टमर्स जे होते ते डिस्ट्रेस झाले आणि आमचे फंड्स ब्लॉक झाल्यामुळे आमच्याकडे जी एक्सेस इन्व्हेंटरी होती त्याच्याकडे आमचं लक्ष गेलं. आणि मग आम्ही मार्केट सर्वे ज्या वेळेला केला त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की याला कुठलीच युटिलिटी नाही आहे आजच्या डेटमध्ये, हे सर्क्युलॅरिटीमध्ये येतच नाही आहे आणि याला रिसेल करणं, जरी मार्केटची खूप गरज आहे, भारत हा ऑलवेज नोन फॉर ऑपॉर्च्युनिस्टिक बाईंग साठी ओळखला जातो, पण त्यांना हे कळतच नाही की कुठून मी काय बाय करू शकतो जे माझ्या कामाचं आहे. सो असं कुठला प्लॅटफॉर्मही नव्हता, असं कुठलं संसाधन नव्हतं. पर्सनल नेटवर्कमधनं लोक एकमेकांशी बोलायचे आणि मग ते सांगायचे की मला हे विकायचं आहे, मला हे घ्यायचं आहे, तुझ्याकडे आहे काय अवेलेबल बघ. सो आम्ही मग मार्केटचा सर्वे केला आणि आम्हाला लक्षात आलं की नाही, हे मार्केट बिल्ट होणं भारतात आत्ता गरजेचं आहे. ज्यावेळेला भारत मॅन्युफॅक्चरिंगच्या म्हणजे $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीने पुढे जातोय, त्यावेळेला कॉमर्स ज्या पद्धतीने बिल्ड होतोय तिथे रिकॉमर्स बिल्ड होणं गरजेचं आहे. आणि अशी मग आम्ही द पर्चेस हाऊसची सुरुवात केली 2018 साली.
आणि आता ते फ्लरिश करतंय. खरं म्हणजे 8-10 वर्षांपूर्वी अशी एखादी वेगळी संज्ञा, एखादी संकल्पना घेऊन येणं हे देखील धाडसाचं होतं. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कंपनीजमध्ये किंवा व्यवसायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होत असतात आणि सरांनी सांगितलंच की भारत ऑपॉर्च्युनिस्टिक अशी मार्केट आहे. पण तिथं असंही आहे की ग्राहक असा आहे की तो त्याला जेव्हा हवं तेव्हा खरेदी करतो. सीझन्स, आपल्याकडचे सणवार हे खूप मोठ्या प्रमाणावरती आपण साजरे करतो, तेव्हा विक्री मोठ्या प्रमाणात होते, मात्र इन्व्हेंटरी खूप पडून राहते. हीच गोष्ट इंडस्ट्रियल गुड्सच्या बाबतीत पण असेल. तर कांचन मॅम, तुम्ही जेव्हा या व्यवसायात आलात, तुम्ही दोघांनी एकत्रित सुरू केलं की तुम्ही पुन्हा काही वेगळ्या बॅकग्राऊंडमधून इकडे येतात? मी लेक्चरर होती आधी कॉलेजमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, इंदोरमध्ये. नंतर मी इकडे लग्न करून जेव्हा आली, इथे पण मी एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होती. 1 वर्षानंतर आम्हाला असं जाणवलं की आपण बिझनेस अजून एक्सपांड करू शकतो. सो त्यावेळेस मी ऋषिकेशला जॉईन केलं ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये. तो खूप छान चालू होता. जसं ऋषिकेशने सांगितलं की एका पॉइंटला आम्हाला कॅश क्रंच झाला आणि त्यावेळेस आम्ही आमची इन्व्हेंटरी विकायचं ठरवलं. आणि तिथून आम्हाला जाणवलं की हा प्रॉब्लेम फक्त आपल्यापुरती नाहीये. मार्केट सर्व्हे केल्यानंतर हे जाणवलं की सगळ्या कंपन्यांना हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यासाठी काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही द परचेस हाऊसचा विचार केला. विचार करताना हे जाणवलं की लोकली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला सो हा खूप छोट्या लेवलला राहून जाईल. म्हणून आम्ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म आणला की त्याच्यामध्ये जिओग्राफिकल बाउंड्रीज नसतील. तुम्ही कुठूनही मटेरियल कुठेही विकू शकता, कुठूनही घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी एक खूप आम्हाला जो सपोर्ट मिळाला तो जीएसटी जे इम्प्लिमेंट झालं त्यावेळेस. सो त्यामुळे टॅक्सेशन खूप इझी झालं आणि हे सगळं करणं खूप इझी झालं. एक सिंगल टॅक्स गव्हर्नमेंटने आणला, त्यामुळे ट्रान्झॅक्शन सोपे झाले. आणि आता जे डिमॉनिटायझेशन झालं किंवा करन्सी आता डिजिटलाइज होत चालली, त्याचा पण खूप मोठा फायदा झाला. आधी हे मार्केट मोस्टली कॅश ड्रिव्हन होतं, केओटिक होतं, काही स्ट्रक्चर नव्हतं या मार्केटमध्ये. आणि जसं ऋषिकेश म्हणाला की आपल्या नेटवर्कमध्ये विकत होतो आपण. पण आता जेव्हा हे लार्ज स्केलला करतोय, सो हे डिजिटल जेव्हा झालं आहे, कॅश ऑलमोस्ट आता निघून गेला या मार्केटमध्ये आणि लोकांना आता ट्रस्टवर्दी प्लॅटफॉर्म किंवा ट्रस्टवर्दी कंपनी हवी आहे ज्यांच्यासोबत ते ट्रान्झॅक्शन करू शकतात. अँड वी आर व्हेरी प्राऊड की आम्ही ते बिल्ड करू शकलोय मागच्या 8 वर्षामध्ये. आणि आता मोर दॅन 75,000 कंपनीज आर कनेक्टेड विथ अस. दे आर कमिंग ऑन अ प्लॅटफॉर्म आणि खूप मोठे मोठे व्हॅल्यूचे ट्रान्झॅक्शन्स आता घडत आहेत प्लॅटफॉर्म थ्रू. खरं तर तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. पण मगाशी जी मी उदाहरणं दिली होती ऋषिकेश सर, की जिथं आपण म्हणालो की आपण अलीकडच्या काळामध्ये घरात असं होतं की एखादी वस्तू घ्यायची, वापरायची आणि फेकून द्यायची, अशी एक संस्कृती वेगळी उदयाला येत होती. तीच मला वाटतं गोष्ट इंडस्ट्रीच्या बाबतीत पण तितकीच लागू होती. आणि म्हणूनच मगाशी ज्या मुद्द्याचा आपण आज प्रामुख्याने विचार करणार आहोत त्याचा उल्लेख केला तो म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी. पण आमच्या सगळ्या श्रोत्यांना, जे की श्रोते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या स्तरातले श्रोते आहेत, त्यांना आपण सर्वप्रथम सांगूयात की सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय, आपल्या सोप्या भाषेत त्याची काय संकल्पना सांगता येईल? जी प्रत्येक गोष्ट आजच्या डेटला मॅन्युफॅक्चर होतीये तिची पूर्ण युटिलिटी होणं आणि मग ती त्याच्या म्हणजे ज्याला आपण लास्ट स्टेज किंवा एंड ऑफ लाईफला जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो क्विकली की आपण एखादा आयफोन ज्या वेळेला घेतो त्यावेळेला तो नवीन घेतो आणि त्यानंतर त्याची युटिलिटी सेंटर्स बदलत जातात. तो एका पर्टिक्युलर काळानंतर सेकंड हँड मार्केटमध्ये येतो, मग थर्ड हँड मार्केटमध्ये पण जातो. म्हणजे एखादी गोष्ट जी 1 लाख रुपयाची आहे ती जोपर्यंत 3,000 रुपयाची पण होत नाही तोपर्यंत त्याची युटिलिटी चालू असते, फक्त त्याचे युजर चेंज होतात आणि मग ते ई वेस्ट किंवा या स्वरूपात ते त्याचं रिसायकलिंग किंवा परत ते रियूजसाठी बिल्ट होतं. सो ज्या वेळेला हे मार्केट किंवा हा एखादा प्रॉडक्ट ज्यावेळेला मी एक्झाम्पल घेऊन सांगितलं, असं प्रत्येक जे मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट आहे, असेट आहे, हे सर्क्युलॅरिटीमध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्याची युटिलिटी म्हणजे प्रत्येक असेटची युटिलिटी दॅट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल ज्याला म्हणतो आपण, की त्याची प्रत्येकाची युटिलिटी सेंटर्स बिल्ट होणं आणि त्याची व्हॅल्यू ही बनत राहणं. म्हणजे प्रत्येक असेटची व्हॅल्यू आहे, मग ती मे बी थोडी कमी कमी होत जाते पण ती झिरो कधीच होत नाही. त्यामुळे आणि ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक गोष्ट बघता ती ज्यावेळेला इव्हन ज्यावेळेला आपण वेस्टमध्ये देतो किंवा स्क्रॅप करतो तेव्हा सुद्धा त्यातनं व्हॅल्यूच बनत असते. सो ही व्हॅल्यूची जी चेन आहे जी कम्प्लिटली सर्क्युलरच आहे आजच्या डेटमध्ये. सो त्या दृष्टीने आपण काम खरं तर तुम्ही अतिशय सोप्या उदाहरणातून आम्हाला सगळ्यांना पटेल असं सांगितलं. मध्ये मी एक रील पाहिलं होतं, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा तुमचा फोन वापरून पूर्ण संपेल तेव्हा त्याचा कॅमेरा मात्र चालू असतो आणि त्याला तुम्ही
ॲज अ CCTV कॅमेरा म्हणून देखील वापरू शकता. पण हे झालं सगळ्या उत्पादनांच्या बाबतीत जे ग्राहक वापरतात. पण तुम्ही जिथं काम करत आहात कांचन मॅडम, तो संपूर्णपणे इंडस्ट्रीयल सेक्टर आहे. आणि या सेक्टरमध्ये मग आजच्या काळात सर्क्युलर इकॉनॉमीची गरज का बरं वाटली तुम्हाला निर्माण झाली? सरांनी मला सांगितलं की इन्व्हेंटरी खूप सारी पडून होती म्हणून हे सुरू झालं. पण आता याची वेगळी गरज काय आहे आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये याचं महत्व काय आहे, काय सांगाल? मोस्टली आपला कन्सेप्ट असा आहे, एक्स्ट्रॅक्ट, मॅन्युफॅक्चर, यूज आणि डिस्पोज. हे सिम्पल चालतं. कारण आपली मानसिकता अशी, आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत आणि ते कधीच संपणार नाहीये. काढा, वापरा आणि डिस्पोज करा. पण आत्ताची वेळ अशी आहे की वी शुड अंडरस्टँड आणि वी शुड गिव्ह इट अ थॉट की रिसोर्सेस लिमिटेड आहे. त्यामुळे एकदा जी गोष्ट बनली आहे त्याच्यामागे बरेच टाइम, एफर्ट, मनी सगळं गेलेलं असतं आणि ती गोष्ट एकदा बनल्यावरती त्याची युटिलिटी, त्याचं यूज नक्कीच झालं पाहिजे जोपर्यंत त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे. आज एखाद्या इंडस्ट्रीला वाटतं मला याची गरज नाहीये, सो ते त्यांच्याकडे पडून राहतं. पण अनलेस अँड अंटिल ते मार्केटमध्ये येणार नाही, कारण मार्केटमध्ये कोणीतरी शोधतंय, त्याला सिमिलर प्रॉडक्ट हवंय. बरोबर. आणि त्याला ते काही डिस्काउंटेड प्राइसमध्ये भेटलं किंवा चांगल्या व्हॅल्यूमध्ये भेटलं तर का नाही घेणार? आणि जेवढी व्हॅल्यू तिथे वाचेल तेवढंच त्यांचं प्रॉफिटेबिलिटी वाढेल. सो डेफिनेटली काही कंपनीज अशा आहेत ज्या असे प्रोडक्ट शोधत असतात आणि काही कंपनीज अशा आहेत ज्यांच्याकडे हे आहे. आणि आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग जर का सस्टेनेबल करायचं असेल, सो दिस इज द वे फॉरवर्ड. अदरवाईज या स्पीडने जसं आपण ग्रोथ करतोय, सो कुठेतरी त्याला एक कॉमा किंवा हे येणार की आता रिसोर्सेस खूप महाग झाले, सप्लाय चेन अनसर्टन झालेले आहेत, इतकी एक्सपेन्सिव्ह झाली आहे गोष्टी की काही कंपन्यांना ते परवडत नाहीये. त्यामुळे त्यांना कुठेतरी होल्ड बॅक करावं लागतं. ते लगेच नवीन मशीन घेऊ नाही शकत आहे, त्यांना स्टार्ट करायचंय. पण मग अशा लोकांना ज्यांना स्टार्ट करायचंय त्यांना आम्ही जेव्हा हे मिळवून देतो त्यांच्या कामातले मशीन त्यांच्या बजेटमध्ये, सो वी आर ऑल्सो हॅपी की आपण एक व्हॅल्यू डिलिव्हर केली. बायर पण खूप खुश होतो की मग त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल आणि सेलरला त्याची डिझायर्ड व्हॅल्यू मिळवून देतो. सो हे एक असं प्लॅटफॉर्म क्रिएट केलं विच इज डिलिव्हरिंग व्हॅल्यू फॉर एव्हरीवन इन द इंडस्ट्री. खरं तर हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे आणि स्तुत्य आहे. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण आज कांचन भंडारी आणि ऋषिकेश भंडारी यांच्यासोबत चर्चा करतो आहोत सर्क्युलर इकॉनॉमीबद्दल. हे दोघंही पर्चेस हाऊस आणि मशीन एक्स वर्स.ai या संस्थेचे CEO आणि चीफ रेव्हेन्यू ऑफिसर्स आहेत. मित्रांनो, आता कांचन मॅडमने आपल्याला सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकते आणि तिची व्हॅल्यू ही शेवटपर्यंत टिकून राहते, कमी कमी होत असली तरी. ऋषिकेश सर, मला तुम्हाला विचारायचं की सर्क्युलर इकॉनॉमी आता ज्याच्याबद्दल बोलतो आहोत, त्याचबरोबर आम्ही गेल्या 10-12 वर्षामध्ये आणखीन एक गोष्ट ऐकली की सस्टेनेबल डेव्हलपमेंट सतत होत राहिली पाहिजे. त्याच्या दृष्टीनं सर्क्युलर इकॉनॉमी किती महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये मग उत्पादन असेल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, वेगळी क्षेत्र आहेत. अगदी शेती आणि वस्त्रोद्योग या सगळ्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. तो कसा? आणि या सगळ्यामुळे आपली एकूणच अर्थव्यवस्था जी आहे, पर्यावरण आहे, आपण असं म्हणत की आपला समाज आहे, याच्यासाठी काय फायदा होऊ शकतो? नाही, नक्कीच आजच्या काळात किंवा भविष्यात याच्यानंतरची आपण 100 वर्ष बघितली तर सस्टेनेबिलिटी हा खूप कोर शब्द किंवा कोर प्रॅक्टिस असणार आहे, जी प्रत्येक इंडस्ट्रीला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. आणि सस्टेनेबिलिटीमध्ये सगळ्यात एक महत्वाची गोष्ट येते जी अर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्वाची आहे, ती म्हणजे कॅश फ्लोज. तर तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुम्ही जी काही गोष्ट करताय त्याच्यामध्ये तो हेल्दी कॅश फ्लो असणं खूप गरजेचं आहे. आणि कॅश फ्लो हा सर्क्युलॅरिटीनेच बिल्ड होऊ शकतो. कारण काही वेळेला स्टक होतात, काही वेळेला काय मॅक्झिमम इंडस्ट्रीज, डिसिजन मेकर्स हे या सायकलमध्ये अडकतात की जिथे त्यांचा कॅश फ्लो बऱ्याच वेळेला डिस्टर्बच राहतो. आज आपण बघितलं तर जगातल्या फक्त 2-3% कंपन्या या सस्टेनेबली आणि ग्रो करतायत, म्हणजे स्केल करतायत. म्हणजे ग्रो बऱ्याच करत असतील पण स्केल करणं ज्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यासाठी कॅश फ्लो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी सर्क्युलॅरिटी किंवा सर्क्युलर इकॉनॉमीची गरज खूप जास्त आहे. का? कारण जसं मी म्हटलं की व्हॅल्यू आपण प्रत्येक याच्यातनं बिल्ड करतोय आणि ह्या व्हॅल्यूची युटिलिटी खूप स्ट्रॉंग आहे प्रत्येक ठिकाणी. कारण ज्यावेळेला एखाद्या प्रॉडक्ट किंवा असेटमधनं व्हॅल्यू बिल्ड होते त्यावेळेला त्याची युटिलिटी परत त्याचे बरेचसे स्टेक होल्डर्स असतात. त्यातनं जनरेट झालेली जागा, त्यातनं जनरेट झालेला पैसा हा वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सला सॅटिस्फाय करण्यासाठी वापरला जातो आणि त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट हा हेल्दी इकॉनॉमी बिल्ड करण्यासाठी खूप गरजेचा आहे. आज जिथे स्टक होतं त्याला आपण काही वेळेला डिस्ट्रेसही म्हणतो, काही वेळेला आपण म्हणतो की हे NPA झालंय, बँकांच्या भाषेमध्ये NPA होतात. सो हे सगळे जे NPA आहेत हे आज कुठल्याही ग्रोईंग कंट्रीसाठी फार घातक आहेत. म्हणून सर्क्युलर इकॉनॉमीची गरज खूप जास्त आहे की
कुठलीही गोष्ट ही त्याच्या फुल पोटेन्शियलला आणि एंड ऑफ लाईफ पिरियड पर्यंत वापरली गेली पाहिजे, असं माझं मत. खरं तर हेच मत मला वाटतं की सगळ्यांचं व्हायला अजून थोडासा काळ जावा लागेल. पण मला वाटतं येत्या काळामध्ये द पर्चेस हाऊस सारखे वेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होतील. पण तुम्ही मगाशी म्हणालात की जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स अँड डिजिटलचा वापर जास्त भारतात वाढला तेव्हा फ्लरिश होऊ शकतो हा व्यवसाय. येत्या काळामध्ये किंवा गत काळामध्ये ज्या गोष्टी सुरू टेक्नॉलॉजिकली खूप आपण ॲडव्हान्स गोष्टी यायला लागल्यात, त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक गोष्ट खूप जोरात आपल्याकडं आलेली आहे. त्याचा उपयोग येत्या काळात कसा होऊ शकेल आपल्या या सगळ्या व्यवसायाला? 100%. कारण आज समजा म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तर जग फास्ट फॉरवर्ड केलंय. म्हणजे पूर्वी आपण ते रेडिओवरच बटन दाबायचो फास्ट फॉरवर्डचं आणि ते पटकन पुढे घेऊन जायचं. तसं आता झालेलं आहे. ज्या गोष्टी पूर्वी लेट्स 5 वर्षात व्हायच्या त्या आता ऑलमोस्ट 1 वर्षात व्हायला लागल्यात. ज्या गोष्टी वर्षभरात व्हायच्या त्या महिन्यात व्हायला लागल्यात आणि ज्या महिन्यात व्हायच्या त्या तासाभरात व्हायला लागल्यात. सो तुम्ही या गोष्टीला बघितलं तर स्पीड ऑफ चेंज हा खूपच ड्रास्टिकली बदललेला आहे. आणि ते करत असताना मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ॲट लार्ज, कुठलीही इंडस्ट्री असो ती पण त्या स्पीडनं चेंज होणार आहे किंवा त्यांना व्हावंच लागेल तरच ते टिकून राहू शकतील या सगळ्या पुढच्या प्रवासात. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हा फॅक्टर आहे की ज्यावेळेला आपण एआयचं अडॉप्शन म्हणतो किंवा आपण विथ रिस्पेक्ट टू सर्क्युलॅरिटी म्हणतो, तर हे क्षेत्र पण बदलत चाललंय. कारण याच्यामध्ये पूर्वी जे मॅच मेकिंग पण व्हायचे, बायर आणि सेलरच्या रिक्वायरमेंट्स आहेत, तर त्या पहिले कोणीतरी माणूस मॅच मेकिंग करायचा, पण आता टेक्नॉलॉजी किंवा एआयच्या माध्यमातून होत आहे आणि ते अॅक्युरेट होत आहे जास्त. डाटाचा जो इंटेलिजन्स होता तो पहिले लिमिटेड होता. काही इंडस्ट्रीजकडेच तो डाटा असायचा आणि तो इंटेलिजन्स लिमिटेड होता. पण आता एआयनं तो इंटेलिजन्सचा लेअरच सगळ्यांसाठी ओपन अप केलाय. त्यामुळे ते खूप सोपंही झालंय की तो इंटेलिजन्स आपण एआय कडनं घेऊन आपण त्यांच्या मॅच मेकिंग फार फास्ट करू शकतो. डिसिजनचा टाइम त्यांचा कमी करू शकतो. कारण आम्ही हे बघतोय आता की पूर्वी डिसिजन मेकर्स जनरली ज्यावेळेला आम्ही या फील्डमध्ये आहोत तर कॅपिटल असेट बाईंग करताना महिनाभराचा टाइम घ्यायचे की नाही हे पाठव ते पाठव, मग स्टडी करतो मग सांगतो. आता नाही, आता 1 किंवा 2 दिवस जास्तीत जास्त. सो त्याने स्पीड वाढलं आणि टेक्नॉलॉजी ज्या स्पीडनं चेंज होते तिथे मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्या पद्धती आहेत त्या पण चेंज होत आहेत. अर्थात त्यामुळे ते सगळं चेंज होत असल्यामुळे इव्हन मशीन्सचे टाईप चेंज होतात. पूर्वी 1 वर्षात 2 मॉडेल कंपनी एखादी ओईएम बनवायची, आता ती वर्षभरातच 10 बनवतीये कारण त्यांनाही मार्केटची डिमांड चेंज झाली. बरं, हे सगळं होत असताना कुणीच असं त्याच्या डिस्पोजल किंवा रिसेलिंगचा विचार एवढा नाही केलेला, जो करणं खूप गरजेचं आहे, जो तुम्ही 8 किंवा 10 वर्षांपूर्वी सुरू केला होता. ऋषिकेश सर, ज्याप्रमाणे आपण चर्चा करतो आहोत की द पर्चेस हाऊस किंवा MachineXverse.ai सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत ते आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरती देखील उपलब्ध आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या ग्राहकांना डिजिटल उपाय ते देत आहेत. पण त्याचबरोबर याचा एक वेगळा भाग जो पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे आणि तोच मला वाटतं की आपल्या सस्टेनेबिलिटीच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं खूप गरजेचा आहे. तो काय आहे? आता मेनली ज्या वेळेला आपण सर्क्युलर इकॉनॉमी बद्दल बोलतो त्यावेळेला सर्क्युलर इकॉनॉमीचं पुढचं जे स्वरूप असणार आहे ते म्हणजे ग्रीन इकॉनॉमी. आणि ग्रीन हा वर्ड ज्या वेळेला आपण उच्चारतो सगळीकडे तर ग्रीन बॅलन्स शीट आपण म्हणतो की जी हेल्दी बॅलन्स शीट म्हणतो आपण. ग्रीन ठिकाणं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तिथे खूप झाडं असतात की जी पर्यावरणाचा समतोल निर्माण करतात. सो हा जो समतोल आहे हा भविष्य असणार आहे. कुठल्याही ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये समतोल सगळ्या बाबतीत असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मग ग्रीन इकॉनॉमी हा जो एक संकल्पना आहे जी पुढच्या भविष्यात सगळ्या जगाला ड्राईव्ह करणार आहे आणि प्रत्येकाने त्या दिशेनं जाणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला आत्ता याच्याकडे दुर्लक्ष केलं कुठल्याही कंट्रीने असेल, कुठल्याही डिसिजन मेकरने असेल, अगदी आपण ऍज अ नॉर्मल ह्युमन बिंग जरी असू तरी आपण त्याचा विचार आत्तापासून करणं आहे. कारण जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे, फॅक्टरीज वाढत चालल्या आहेत, जे आपण कन्झ्युम करतोय ती क्षमता पण वाढत चालली आहे. तर हे सगळं वाढत चाललंय पण जी संसाधन आहेत ज्याच्यापासून हे ऍक्च्युली बनली आहे, इकॉनॉमी बनतीये, जे रॉ मटेरियल आहे, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत आणि ते जगासाठीच लिमिटेड आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे आत्ता त्या नजरेतनं बघणं खूपच गरजेचं आहे. म्हणून सर्क्युलर इकॉनॉमी आणि पुढे जाऊन ग्रीन इकॉनॉमी हे सगळ्या जगाचं उद्दिष्ट असणार आहे. खरं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ग्रीन इकॉनॉमीकडे जेव्हा आपण चाललो आहोत तेव्हा कांचन मॅम आपल्या भारतामध्ये देखील आपण पाहतो आहोत की लोकसंख्या वाढ
व्यवसायाची वाढ या सगळ्या गोष्टी आहेतच, त्याबरोबर आपण पर्यावरणाकडे तितकंच अलीकडच्या काळामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. तर भारतामध्ये एकूणच ग्रीन इकॉनॉमीचा किंवा आपण म्हणूयात की सर्क्युलर इकॉनॉमीचा पुढचा टप्पा असेल तो कसा असेल? ग्रीन हा शब्द आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण जेव्हा फ्लॅट पण निवडतो तेव्हा अशी बिल्डिंग निवडतो जिथे सगळं ग्रीनरी आहे. ग्रीनरी ही सगळ्यांनाच आवडत असते आणि सस्टेनेबिलिटी आहे का, सोलर लावलेलं आहे का, त्यांनी लावलंय का, हे आपल्याला बघायचं असतं. बट आपण त्याच्यासाठी काय कॉन्ट्रीब्यूट करतोय, म्हणजे वी ॲज अ ह्युमन बिंग वी आर नॉट थिंकिंग अबाउट दॅट. कोणीतरी करायला पाहिजे हाच विचार करतोय. सो इंडस्ट्रीने हे बघायला पाहिजे की रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत त्याचा मी रियूज कसा करू. हे का बरं गरजेचं आहे, कारण आपल्याला वाटत असतं की हे कोण घेईल किंवा मी का वापरू, पण हे आपल्याला लक्षात येत नाही की एव्हरी बिझनेस और एव्हरी पर्सन हू वॉन्ट्स टू स्टार्ट अ बिझनेस ॲट द स्टार्ट ऑफ देअर जर्नी त्यांना कुठूनच फंड्स अवेलेबल नसतात. सो त्या केसमध्ये त्यांना खूप कमी पैशामध्ये चांगलं प्रॉडक्ट किंवा चांगलं मशीन त्यांना स्टार्ट करायला मिळालं. सो इट विल ऑल्सो एनहान्स द ऑन्टरप्रिनरशिप इन न्यू स्टुडंट्स की ठीक आहे मला कमी पैशामध्ये आय विल स्टार्ट अँड देन आय कॅन अपग्रेड द असेट्स और बाय न्यू असेट्स लेटर ऑन. सो हल्लीच्या काळात आमच्याकडे तसे बरेच इन्क्वायरीज येतात की मला स्टार्ट करायचं आहे आणि माझं बजेट एवढंच आहे, त्याच्यामध्ये काही असेल तर दाखवा. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि अवेलेबल रिसोर्सेस जे आहे जे ऑलरेडी आहे ते कसे वापरता येतील याच्यासाठी इंडस्ट्रीने खूप लक्ष देणं गरजेचं आहे. तरच हे सस्टेनेबल ग्रोथ, आता ग्रोथ आणि सस्टेनेबिलिटी हे वेगवेगळं नसायला पाहिजे. इट शुड बी पार्ट ऑफ द सेम स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी. नक्कीच की हे दोन्ही मी लक्षात घेऊन मी ग्रोथ कसं करील तरच ती लॉंग टर्म ग्रोथ होऊ शकते. खरं तर जग खूप वेगानं विस्तारतंय, पण याचबरोबर आपण दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पण हा जो विकास आहे तो शाश्वत राहिला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीनं ते महत्वाची गोष्ट असणार आहे. मित्रांनो, आज आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय एवढं समजून घेतलं आणि हेही जाणलं की द पर्चेस हाऊस आणि MachineXworks.ai या संस्थेच्या माध्यमातून कांचन भंडारी आणि ऋषिकेश भंडारी हे त्यांचा व्यवसाय अतिशय योग्य पद्धतीनं पुढे नेत आहेत. परदेशामध्ये ही गोष्ट खूप उंचीवरती गेलेली आहे, भारतात आता सुरू होते आणि त्याचे प्रणेते हे दोघं जण आहेत, कांचन आणि ऋषिकेश. सर, आम्हाला वेळेचं बंधन पाळता आज इथं थांबणं गरजेचं आहे, पण तुमच्यासोबतची ही चर्चा अशीच उद्या पुढे चालू राहील. मॅडम, आपण उद्या या सगळ्या तुम्ही ज्या सुरू केलेल्या संकल्पना आहेत त्या तरुणांना कशा फायदेशीर होऊ शकतील आणि इतरही लोक याच्यात अधिक जोमानं कसे सहभागी होतील याबद्दल चर्चा करूयात. आजच्या दिवशी तुम्ही इथं आलात आणि विद्यावाणीच्या सगळ्या श्रोत्यांना जी माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढच्या सगळ्या कार्यांना यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त करत थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम ऐकलात. आज या कार्यक्रमात आपण सर्क्युलर इकॉनॉमी याविषयी जाणून घेतलं कांचन भंडारी आणि ऋषिकेश भंडारी यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रो, सर्क्युलर इकॉनॉमीविषयी आपण जाणून घेतलंच, त्याचबरोबर या क्षेत्रामधील भविष्यातील संधींविषयी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात, उद्या सकाळी 10:30 वाजता. या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyavani.fm@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम 107.4 FM वर. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. काल या कार्यक्रमात आपण सर्क्युलर इकॉनॉमी याविषयी जाणून घेतलं होतं. आज या कार्यक्रमात आपण सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये भविष्यात असणाऱ्या नोकरी आणि व्यवसायांच्या संधीबद्दल जाणून घेणार आहोत कांचन भंडारी आणि ऋषिकेश भंडारी यांच्याकडून. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्रीदत्तने. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर अर्थात 107.4 FM वर नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात मी श्रीदत्त तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने ऐकतो आहोत. आपल्याला माहिती आहे की कालच्या भागामध्ये आपण सर्क्युलर इकॉनॉमी या विषयाबद्दल अधिक सखोल माहिती घेतली आणि सहज सोप्या शब्दांमध्ये ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली होती. द पर्चेस हाऊस आणि MachineXworks.ai या संस्थेच्या सीईओ कांचन भंडारी आणि चीफ रेव्हेन्यू ऑफिसर ऋषिकेश भंडारी यांनी. त्यांच्यासोबतची जी चर्चा आहे ती आज पुढे नेण्यासाठी आज पुन्हा एकदा आम्ही या दोघांनाही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार, मॅडम नमस्कार. नमस्कार सर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कालच्या भागात आपण असं पाहिलं की
तुम्ही तुमच्या उद्योगाच्या गरजेतून तुमच्या असं लक्षात आलं की खूप साऱ्या अशा कंपनीज आहेत, अशा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत की ज्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेंटरीज आहेत. काही वेळेला अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्या दुसऱ्यांना अधिक उपयोगाच्या असू शकतात, पण दोघांची एकमेकांसोबत भेट न झाल्या कारणानं त्यांचा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने विनियोग करण्याच्या दृष्टीनं तुम्ही द पर्चेस हाऊस सुरू केलं. 8-10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात असणारा हा बिझनेस आता खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. त्याचं कारण फक्त व्यवसाय वृद्धी हे नाहीये, तर आपण असं पाहतो की एकूणच व्यवसायाच्या वृद्धीसोबत आपण शाश्वत विकासाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मागच्या भागात शेवटी कांचन मॅडम आणि ऋषिकेश सरांनी श्रोते आपल्याला सांगितलं होतं की सर्क्युलर इकॉनॉमी म्हणून त्याच्याकडे न पाहता आपण त्याला ग्रीन इकॉनॉमी म्हणून पाहतो आहोत. आणि त्याच उद्देशानं आज या क्षेत्रामध्ये इतर तरुणांना काय संधी आहे, जे ऋषिकेश सरांनी सुरू केलं, जे कांचन मॅडमच्या सोबतीनं वाढलं, त्याला आता करिअर म्हणून नवीन तरुण कसे पाहू शकतील याकडे आपण जाणार आहोत. आपले बरेचसे श्रोते हे महाविद्यालयातील तरुण विद्यार्थी आहेत. तर पुढच्या 10 वर्षांमध्ये 12 वर्षांमध्ये भारतात सर्क्युलर इकॉनॉमी एकूण अर्थव्यवस्थेवरती कशा पद्धतीनं परिणाम करणार आहे याविषयी काय सांगाल सर? पुढचे 10 वर्ष आपण समजा बघितले तर डेफिनेटली ज्या वेळेला ओव्हरऑल इकॉनॉमी बघितली जाईल त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 50% रोल हा सर्क्युलर इकॉनॉमीचा असेल आणि हा 50% रोल हा खूप मोठा असणार आहे. तरी या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. म्हणजे आमच्यासारखे आता 1, 2, 4 प्लॅटफॉर्म्स असतील किंवा काही कम्युनिटी असतील ज्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून याच्यामध्ये डील करतायत किंवा या विषयाला पुढे घेऊन चाललेले आहेत. पण याची व्यापकता बघता या क्षेत्रामध्ये संधी खूप उपलब्ध आहेत आणि जे कोणी नवीन तरुण आहेत त्या प्रत्येकाने या सर्क्युलर इकॉनॉमी, ग्रीन इकॉनॉमी या विषयाला खूप आता सिरियसली घेऊन यातनं खूप मोठे मोठे बिझनेसेस बिल्ड होऊ शकतात. आणि त्याची आवड एखाद्याने बिल्ड केली, म्हणजे जसं आता आपण बघतो की आता भारतात कार रिसेल होतात, आपलं प्रत्येक कंझ्युमर गुड हे रिसेल होतं आणि असे खूप चॅनल्स पण आहेत किंवा आपण बऱ्याच वेळेला आपल्या घरातल्या वस्तू पण रिसेल करतो किंवा देतो कुणाला आणि त्यातनं काहीतरी अर्निंग करतो. सो तिथे डेफिनेटली तो आपण एक बिझनेसच करतोय आणि या बिझनेसची व्यापकता आता खूप वाढत चालली आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने जो नवउद्योजक असेल किंवा जो आजही शिकतोय त्याने आत्तापासून ते आत्मसात करायला प्रयत्न केला तर ज्याला आपण म्हणतो ना की एक लीन कल्चर असणं गरजेचं आहे स्वतःमध्ये सुद्धा. की मी समजा लीन असेल ना, लीनचा अर्थ असा आहे की मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेईन, प्रत्येक गोष्टीला पूर्ण युटिलाइज करीन. आणि हे करत असताना आपण समजा स्वतः लीन राहायला सुरुवात झाली तर ऑटोमॅटिकली आपण या सर्क्युलॅरिटीकडे पुश होऊ आणि मग त्यातनं मोठे होऊ. खूप आपण व्यवसायातनं मोठे होऊ शकतो, पैशाने मोठे होऊ शकतो, आपण व्हॅल्यू डिलिव्हरीच्या बाबतीत मोठे होऊ शकतो, आपण पर्यावरणासाठी मोठे होऊ शकतो आणि जगाची गरज आहे आता. सो हा खूप राईट टाइम आहे की जिथे जे कोणी तरुण आहेत त्यांनी या क्षेत्राला आता पुढचं करिअर क्षेत्र म्हणून बघावं. खरं तर हे करिअर क्षेत्र म्हणून बघत असताना मला वाटतं की माणसानं लीन असणं हे बरोबर आहे, पण त्याचबरोबर तुम्ही आहात इंजिनिअरिंग क्षेत्रामधून, मॅडम तुम्ही तर IIT ला शिकवत होतात, तर या दोन्ही वेगळ्या प्रोफेशनमधून तुम्ही इकडे आलात. पण आता जे तरुण इंजिनिअरिंगमध्ये आहेत, मॅनेजमेंटमध्ये आहेत किंवा कॉमर्स पर्यावरणशास्त्रामध्ये शिकतायत त्यांच्यासाठी पण संधी असेल ना, तुम्हाला यामध्ये काय ऍड करायचं आहे? जी आता शिकतायत सो त्यांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर का या फील्डसाठी काही कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल सो कार्बन एमिशन्स इंडस्ट्रीमधून कसे रिड्यूस होतील याच्यासाठी त्यांनी काही इनोव्हेशन केलं किंवा काही बनवलं किंवा एफिशियंट मॅन्युफॅक्चरिंग जे आपण म्हणतो सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग, सो त्याची प्रत्येक प्रॉडक्टची किंवा मशिनरीची एफिशियन्सी कशी वाढेल, त्याची लाईफ सायकल कशी वाढेल, मल्टिपल टाइम यूज करू शकतो एखाद्या प्रॉडक्टला, ते कसं येईल त्याच्यामध्ये. अलॉंग विथ दॅट की डेटा प्रत्येक गोष्टीचा, कारण आता आपल्या हातात जे गॅजेट्स आहेत त्याच्यामधून ज्या कंपन्या मोठ्या झाल्या आपल्याला माहिती आहे, डेटामुळेच मोठ्या झाल्या. तर या सगळ्याचा डेटा कलेक्ट करून आपण त्याच्यामधनं काहीतरी इन्साइट्स काढू शकलो आणि इंडस्ट्रीला त्याच्यामधून हेल्प करू शकलो. सो डेफिनेटली त्याच्यासारखं काहीच नाही. जसं आमच्या याच्यामध्ये आम्ही असं अल्गोरिदम बिल्ड केलंय की एखाद्या मशीनची किंवा जे प्रॉडक्ट बनलेलं आहे सो राईट फ्रॉम ते कधी बनलं, कसं वापरलं गेलं, किती वेळा सर्व्हिस झाली आणि बेस्ड ऑन दॅट आज त्याची रिसेल व्हॅल्यू काय असेल हे आम्ही
काढण्यासाठी अल्गोरिदम बनवलेलं आहे. सो ते जेव्हा आम्ही इंडस्ट्रीजला देतो त्यावेळेस त्यांना आमच्यावरती ट्रस्ट बसतो. सो असं काहीतरी डेटामधून तुम्ही जर का कोणाला इन्साइट्स देऊ शकले सो डेफिनेटली त्याच्यासाठी इंडस्ट्री विल वेलकम द स्टुडंट्स आणि त्यांचा पण त्याच्यामध्ये बेनिफिट आहे अँड इंडस्ट्री विल बाय दॅट प्रॉडक्ट इफ इट इज सक्सेसफुल. खरं म्हणजे कुठलंही प्रोडक्ट असो, जे इंडस्ट्रीसाठी असो किंवा ग्राहकांसाठी असो, सर्व म्हणजे अंतिम ग्राहकांसाठी असो, याच्यामधल्या जर डिटेल्स तुम्ही सांगता तशा जर मिळाल्या तर नक्कीच त्या प्रोडक्टचा माझ्यासाठी किती उपयोग होणार आहे. आणि जेव्हा हे व्यावसायिकदृष्ट्या होणार आहे, औद्योगिकदृष्ट्या एखादं उपकरण वापरायचं आहे तेव्हा तर त्याची डिटेल माहिती हवीच की जेव्हा माझ्यासाठी किती उपयोग होणार आहे हा तर खूप महत्वाचा भाग आहे. पण जेव्हा आपण एंटरप्रेन्योरशिपबद्दल बोलतो, उद्योगांसाठी बोलतो, की या क्षेत्रामध्ये ऋषिकेश सर जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांनी नोकऱ्या म्हणून पाहावं की एंटरप्रेन्योरशिपकडे जास्त संधी उपलब्ध होती? एंटरप्रेन्योरशिप इज प्रत्येकाने ती घेतलीच पाहिजे. पण इनिशियल नोकरी करून किंवा जॉब करून आपण काही गोष्टी कल्चरली समजून घेणं गरजेचं आहे, काही आपली सुरुवात करण्याच्या आधी. कारण आपल्याला इकोसिस्टीम कशी चालते ही समज नसेल तर कदाचित काही वेळेला एंटरप्रेन्योरशिप हे फेल पण होऊ शकते. त्यामुळे डेफिनेटली एंटरप्रेन्योरशिपची गरज या जगाला आहे. जेवढे जास्त एंटरप्रेन्योर बिल्ट होतील तेवढी जास्त इकॉनॉमी पण सस्टेनेबली ग्रो करेल आणि या पॉसिबिलिटीज सगळ्या एक्सप्लोर होणं गरजेचं आहे. आजच्या डेटमध्ये बऱ्याच वेळेला आपण आपल्या झोनमध्ये लिमिटेड राहतो किंवा आपल्याला वाटतं की अरे माझं एवढंच जग आहे. तसं नाही आहे. स्काय इज द लिमिट ज्या वेळेला आपण एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोलतो. आणि प्रत्येकाला एकच लाईफ टाईम आहे. सो माझं कायम थॉट प्रोसेस हाच आहे की सगळं करून बघणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने एंटरप्रेन्योर होणं पण हे मॅन्डेटरी आहे प्रत्येकासाठी. एकूण पाहता करिअर म्हणून सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये किंवा ग्रीन इकॉनॉमीमध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कारण आपण असं पाहतो की भारतात जरी हे नवीन असलं तरी अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती याची व्याप्ती आहे. भारतामध्ये पाहिलं तर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये व्याप्ती आहे असं सांगू शकाल तुम्ही? आता आपण रिन्युएबल एनर्जी हा जो सेक्टर आहे भारतात हा अंडर सर्क्युलर इकॉनॉमी म्हणून ते मॉडेल बिल्ड झालंय. कारण जी काय आपल्याकडे ऊर्जा किंवा एनर्जी अवेलेबल आहे ती किती जास्त प्रमाणात युटिलाइज करता येईल हे आता प्रत्येक जण बघतोय. आणि ती ऊर्जा साठवणं पण म्हणजे अमेरिकेसारखा किंवा युरोपसारख्या किंवा बाकी जे प्रगत देश आहेत यांच्यामध्ये ही प्रॅक्टिसेस खूप गेले 50-60 वर्षापासून आहे आणि आज ते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं इकॉनॉमिक इंजिन बनलेलं आहे. मी मगाशी जसं म्हणालो किंवा कांचन म्हणाले की जिथे कॉमर्स आहे तिथे रिकॉमर्स असणं गरजेचं आहे तेव्हा ते ड्राईव्ह होऊ शकतं. सो इक्वल इम्पॉर्टन्स हा आता जे काही नवउद्योजक आहेत किंवा जे आज हे ऐकतायत या सगळ्यांसाठी हेच आहे की तुम्ही या क्षेत्राला आता पुढचं इमर्जिंग क्षेत्र म्हणून बघणं गरजेचं आहे. आणि जसं कांचन म्हणाली की प्रत्येक प्रॉडक्ट जे आज तुम्ही या दृष्टीने मॅन्युफॅक्चर कराल किंवा एखादी सर्व्हिस बिल्ड कराल, एखादा प्लॅटफॉर्म बिल्ड कराल, तो या जगाची गरज आहे आजच्या डेटला. आणि हे पुढे 50 वर्ष तरी राहणार आहे मिनिमम. त्याच्यानंतरचं जग कसं असेल हे आता प्रेडिक्ट करणं अवघड आहे. पण पुढचे 50 वर्ष हे रिकॉमर्सचे तेवढेच आहेत. त्यामुळे आजच त्याच्याबद्दल काम करणं. आपण पोल्युशनचे पण बरेचसे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या सडनली आता फ्लरिश झाल्यात रिसेंट टाइम्स. पूर्वी त्यांना असं कन्सिडर केलं जायचं की यांची काही अजून व्हॅल्यू नाहीये एवढी. पण आता म्हणजे आपण बघतोय दिल्लीसारख्या सिटीजमध्ये फॉगने एवढं सगळे नेचरला लॉस होतोय. सो आता त्या फ्लरिश व्हायला लागल्या कारण आता या क्षेत्राकडे खूप सिरियसली बघितलं जातंय. याच्यासाठी गव्हर्नमेंट पण बरेचसे फंड्स देतं, काही ग्रँट्स प्रोव्हाइड करतं, ज्याच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात उतरण्यासाठी गव्हर्नमेंट पण आता प्रेरित करतंय बऱ्याच नवउद्योजकांना. आणि स्टार्टअप इंडियाच्या स्कीम्स आहेत. नक्कीच सरकार प्रयत्न करते. तुमच्यासारखे अनेक तरुण पुढे येतात आहे. कांचन मॅडम, तुम्ही जेव्हा सुरू केलं होतं तुम्ही दोघेजण होतात आणि आता हळूहळू करत आपण 30 लोकांपर्यंत आहोत. ही टीम वाढत जाणारी आहे. पण जेव्हा एक असा व्यवसाय वृद्धी करत असतो तेव्हा या 30 लोकांमध्ये तुम्ही असे कोणते स्किल्स पाहता की जे आजच्या तरुणांमध्ये देखील हवेत? कारण तुम्ही जेव्हा सुरुवात केलं तेव्हा तर प्रत्येक ग्राहक आणि सप्लायर एकत्रित येणंच मुश्किल होतं. तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागेल. नेमके तुम्ही काय प्रयत्न केले होते आणि आता तुम्ही त्या लोकांमध्ये कोणते स्किल्स शोधता? पहिल्या दिवसापासून हे क्लिअर होतं की जे कॅन्डिडेट्स चॅलेंज एक्सेप्ट करायला तयार आहेत की हे करू शकतात का तुम्ही, ते करू शकता. सो काही जणांचं असतं नाही मला हे येतं आणि मी हेच करणार, याच्यात तुमच्याकडे काही असेल तर सांगा. सो वी डोंट रिक्रूट दोज कॅन्डिडेट्स.
कारण तुमच्यामध्ये जर का नवीन काही शिकण्याची भूक नसेल आहे तुमच्यामध्ये, सो लॉंग टर्म आमच्यासाठी ते कामाचे नाहीये. आम्ही ते पहिल्यांदा बघतो. दुसरं म्हणजे इनोव्हेशन. आज आम्ही पॅन इंडिया सर्व्ह करतो, पण आमची त्या मानाने बघितलं तर टीम खूप लीन आहे. म्हणजे आम्ही कंपनीजला लीन करतो, पण आमची टीम पण तशी लीनच आहे. कमीत कमी लोकांमध्ये आम्ही सिस्टम्स लावलेले आहेत, तर ते सिस्टम फॉलो करून आपण मॅक्झिमम लोकांना कसं सर्व्ह करू शकतो. सेकंड थिंग इज इनोव्हेशन. आणि थर्ड थिंग इज की टीम वर्क करता आलं पाहिजे, त्यांना नवीन नवीन शिकता आलं पाहिजे. सो ह्या सगळ्या क्वालिटीज आपण बघतो. आणि काही नवीन गोष्टी कंपनी कल्चरमध्ये घेऊन येणं. कंपनीचं आम्ही कल्चर बनवलेलं आहे, सो दोज हू कॅन बी पार्ट ऑफ दॅट कल्चर, हू वॉन्ट टू ग्रो विथ द कंपनी, लॉंग टर्म बघतायत आम्हाला. सो डेफिनेटली आम्ही ते बघतो कॅन्डिडेट्समध्ये. जसं कांचन म्हणाली तसं इनोव्हेशन हे एक इम्पॉर्टंट आहेच, पण सगळ्यात महत्वाचं आजच्या काळात ना डेली आपण ग्रो करणं गरजेचं आहे. ज्या स्पीडने जग बदलतंय त्या स्पीडने आपण आता स्वतःला चेंज नाही केलं तर आपण इव्हेंच्युअली इररिलेव्हंट होणार आहे. सो ती इररिलेव्हन्सी किंवा रिप्लेसेबिलिटी आपल्याला नको यायला, हे ज्याला लक्षात येतंय कमीत कमी वेळात आणि जो लर्निंग हंग्री आहे, तर दररोज लर्न करण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे तो मे बी फ्युचरमध्ये सगळ्यांना हवा असणारा असा कॅन्डिडेट आहे, असा लीडर आहे. सो जो दररोज शिकायला तयार आहे. कारण ते समजा आपण सोडून दिलं तर आपण इव्हेंच्युअली रिप्लेसेबल होणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. मला वाटतं की सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये किंवा ग्रीन इकॉनॉमीमध्ये स्वतःला बदलत राहणं आणि स्वतःला इक्विप करत राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काळ जसा बदलतोय तसं प्रत्येकामध्ये एक नवनवीन गोष्ट ऍड करण्याची कॅपॅसिटी असायलाच पाहिजे. जॉब्स बद्दल पण असंच असेल का की पुढे जाऊन जॉब पण रिप्लेस होत जातील आणि नवनवीन तरुण तिथे येत जातील आणि मी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये जाईन? पुढे या क्षेत्रामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती जॉब्स असतील आणि कोणकोणत्या प्रकारचे असू शकतील, काही उदाहरणं सांगू शकाल? हे क्षेत्र इतकं व्हास्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये राईट फ्रॉम टेक्नॉलॉजी, कारण सर्क्युलर इकॉनॉमीची टेक्नॉलॉजी पण ज्या बनतायत त्या पण वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. त्याच्यासाठी वेगळे थॉट प्रोसेस असणारे टेक्नॉलॉजीचे लीडर्स पाहिजेत. दुसरं आहे की याच्यामध्ये एक डाटा अनालिटिक्सचा खूप मोठा रोल आहे. कारण आत्ता सगळ्या ग्लोबल कंपन्यांनी डेटावर बेट लावले, तर सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये पण डेटा अनालिटिक्सला खूप महत्वाचं आहे. तर तो एक जॉब रोल खूप इम्पॉर्टंट आहे. तिसरा आहे की या क्षेत्रामधल्या सेल्सच्या संधी, म्हणजे कारण शेवटी सर्क्युलर इकॉनॉमी व्हायची असेल, सक्सेसफुली घडवून आणायची असेल तर सेल्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामध्ये टेक्निकल सेल्स हे जे जॉबचं प्रोफाईल आहे ते पण तितकंच इम्पॉर्टंट आहे की ज्याला टेक्निकली अंडरस्टँड करून आपण क्विकली रेकमेंडेशन करता आले पाहिजे आणि त्यातनं ते फास्ट मुवमेंट कसं होईल. एखादं प्रॉडक्ट समजा रिसेलिंगसाठी अवेलेबल आहे किंवा सर्क्युलरिटीसाठी अवेलेबल आहे, तर किती फास्ट मूव्ह होईल याच्यावर त्याची पुढची सगळी सायकल ठरणार आहे. समजा ते 1 दिवसात मूव्ह झालं, 1 तासात मूव्ह झालं, 1 महिन्यात मूव्ह झालं, तर त्याच्यामध्ये फरक आहेत. पुढे त्याची ज्या इकॉनॉमिक्स आहेत त्याच्याशी कनेक्टेड याच्यामध्ये फरक पडणार आहे. त्यामुळे या ज्या पर्टिक्युलर जॉबच्या संधी आहेत त्या तर डेफिनेटली आहेतच. ऋषिकेश सर, जर आपल्यातल्या काही तरुणांना या व्यवसायाकडे वळायचं असेल तर नेमकेपणानं यातले व्यवहार होतात कसे? एखाद्या उदाहरणासह सांगू शकाल? हो, नक्कीच. मी रिसेंटचीच काही एक्झाम्पल घेतो. तर आम्ही रिसेंटली 2 मशीन्स म्हणजे एका पर्टिक्युलर ब्रँडच्या VMC मशीन्स होत्या, त्या कानपूरवरनं पुण्यात आम्ही रिसेल केल्या. कानपूरमध्ये ती खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्यांना त्यांची जागा आणि फंड्स दोन्ही फ्री अप करायचे होते वेळेमध्ये. आणि त्यांना एक सिस्टमॅटिक वेने पण ट्रान्झॅक्शन करून हवं होतं, कारण मल्टीनॅशनल कंपनीचे काही काही नियम असतात, हायरार्कीमध्ये खूप जण असतात. सो आम्ही त्यांच्यासाठी मग त्यांचे ग्रोथ पार्टनर बनलो, रिसेलिंग पार्टनर बनलो आणि आम्ही त्यांना राईट बायर वेळेत शोधून दिलं आणि त्यांचे फंड्सही फ्री अप झाले, जागा मोकळी झाली वेळेत. दुसरं ज्यांनी घेतले ते असेट्स त्यांना त्या खूप कॉस्ट इफेक्टिव्ह प्राइसमध्ये मशीन्स मिळाल्या, जेणेकरून त्यांचंही जे काही कॉस्ट सेव्हिंग झालंय ते पण त्यांनी वेगवेगळ्या अजून गोष्टींसाठी इन्व्हेस्टमेंट केल्या आणि त्यांची ग्रोथ साधली. सो याचा जो ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे तो बऱ्याच स्टेक होल्डर्सवर होतो. हे फक्त काही मशीन बाईंग सेलिंग नाही आहे, तर इथे रिअल व्हॅल्यू जनरेट होतीये. प्रत्येक जी डील होते ती काही फक्त पैशाने डिफाईन्ड होत नाही, तर ती त्याच्या अगेन्स्ट जेवढी व्हॅल्यू क्रिएशन होतीये त्याने ती डिफाईन्ड होते आणि ती खूप महत्वाची आहे. आणि ते एकदा तुम्हाला लक्षात आलं कोणालाही की अरे मी व्हॅल्यू क्रिएट करतोय, तर तो मग अल्टिमेटली आपण खूप फ्लरिशिंग बिझनेस बिल्ड करू शकतो त्याच्यामधनं. किंवा त्या जॉबमध्ये पण ती जी मजा आहे करण्याची, प्रत्येक डीलमध्ये आम्ही सगळे सेलिब्रेट करतो. मग ती 1 रुपयाची असेल, 10 लाख रुपयाची किंवा 1 करोडची,
तर आमचा ग्रुप आहे, सगळे टीम मेंबर्स आहेत, तर त्याच्या प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही डील झाली त्याला सगळ्यांना आनंद होतो. सो असं हे एकमेव क्षेत्र आहे की जिथे सगळेजण आनंद घेऊ शकतात. मला असं वाटतं की खूप प्रॉमिसिंग हे जग आता होत चाललंय. तर इथे प्रत्येकाने म्हणजे आता वेळ, इन्व्हेस्टमेंट आणि या क्षेत्रातल्या संधी आता घेणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ही गोष्ट खूप मोठी होती की 1000 किलोमीटरच्या अंतरामध्ये एखादं डील होतंय. पण कधी कधी असंही होत असेल ना मॅडम की अगदी जवळपासच कुठेतरी एखादी वस्तू आहे आणि ती मला माहित नाहीये, असं काही अनुभव आहे का? हो, अगदी. बरेच ट्रान्झॅक्शन्स जे आमचे झाले आहेत किंवा डील झाले आहेत त्या अशाच झालेल्या आहे की नेबरिंग कंपनीज आहे आजूबाजूलाच, पण कोणालाच माहिती नसतं की बाजूच्या कंपनीमध्ये काय सेल करायला आहे किंवा त्यांच्या वेअर हाऊसमध्ये काय आहे जे त्यांना विकायचंय. सो त्याला व्हिजिबिलिटी जेव्हा मिळते, जेव्हा त्यांना कळतं की अरे हे तर माझ्या बाजूलाच आहे, पण ते डिरेक्टली न करता त्यांना एक ट्रस्टवर्दी पार्टनर हवा असतो की जरी आम्ही ओळखतो एकमेकांना पण आम्हाला कोणीतरी ट्रस्टवर्दी प्लॅटफॉर्म हवा आहे ज्याच्या थ्रू आम्ही ट्रान्झॅक्शन करू. ते आपण क्रिएट केलेलं आहे. आणि आजकाल डिजिटली जे काय होतं ना, लोकांचा त्याच्यावरती ट्रस्ट वाढत चाललाय, इन्स्पाइट ऑफ की मी डायरेक्टली कोणाशी बोलून काही व्यवहार करू. सो त्याचा एक खूप मोठा फायदा झालाय आणि डेफिनेटली कंपनीज आर गोईंग इन दॅट डिरेक्शन. आणि अजून एक सांगायला आवडेल की कधी कधी असं पण होतं की कोणाला काहीतरी कॅश क्रंच असतो आणि त्यांना इमिजिएट लिक्विडिटी हवी असते. त्यावेळेस ते सगळं मार्केट फिरूनही त्यांना योग्य बायर सापडत नाही आणि त्यावेळेत आम्ही जेव्हा त्यांना मदत करू शकलो आणि त्यांना ते योग्य वेळेत ते त्यांचे सगळे बॅकलॉग्स क्लिअर करू शकले. सो जसं ऋषिकेश म्हणाल त्याच्यासारखा आनंद नाही. म्हणजे ते जेव्हा आम्हाला सांगतात की अरे तुमच्यामुळे मी फ्री अप झालो किंवा याच्यामधनं आणि नाऊ आय एम बॅक ऑन ट्रॅक, ते खूप छान वाटतं की वी आर क्रिएटिंग व्हॅल्यू फॉर एव्हरीवन इन दिस इकोसिस्टम. खरं म्हणजे हाच सगळ्यात महत्वाचा कुठल्याही व्यवसायाचा गाभा असला पाहिजे. प्रॉफिट पैशाच्या माध्यमातून मिळतोच आहे, पण स्वतःला आनंद मिळणं, दुसऱ्याला आनंद देत असताना यासारखी दुसरी गोष्ट नाही. नक्कीच. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आज आपण कांचन भंडारी आणि ऋषिकेश भंडारी यांच्यासोबत चर्चा करतो आहोत की सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये संधी कोणकोणत्या आहेत, आवश्यक कौशल्य त्यासाठी कुठले पाहिजेत आणि आपलं करिअर आपण कसं बिल्ड करू शकतो. पुढल्या 50 वर्षामध्ये भारताचा एकूणच चेहरामोहरा आणि जगाचाच एकूण चेहरामोहरा या सर्क्युलर इकॉनॉमीमुळे बदलणार आहे. पण त्यासाठी लागणारे जे मॅनपॉवर आहे, जे ह्युमन रिसोर्सेस आहेत, ते मोठ्या प्रमाणावरती भारतात उपलब्ध आहेत. पण आपण असं पाहतो आहोत की नवनवीन येणारी जी टेक्नॉलॉजी आहे, नवनवीन येणाऱ्या ज्या टेक्नॉलॉजिकल चेंजेस आहेत, याच्यामुळे कधी कधी आपल्या तरुणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. आणि हा जर संभ्रम टाळायचा असेल तर टेक्नॉलॉजीला आणि AI सारख्या नव्या टेक्नॉलॉजीला सोबत घेऊन चालायला हवं. मग तरुणांना काय संदेश द्याल की तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही जो टेक्निकल बदल आणलात तो कशा पद्धतीने आणलात आणि तरुणांनी तो कसा अडॉप्ट करावा? मी म्हणेल तरुणांनी खूप वेळ सोशल मीडियावर न घालवता त्यांना कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, त्याच्यामध्ये काय डेव्हलप होतंय, आज जग कुठल्या लेवलला आहे, आपल्या आजूबाजूला काय वापरलं जातंय, नाही जगामध्ये याच्यामध्ये कुठली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती माहिती करून घेणं, ती शिकणं आणि स्वतःला अपस्किल करणं, ते जर का आपण करत राहिलो. आणि एआयला घाबरायची अजिबात गरज नाहीये, कारण जे माणूस करू शकतो ते एआय नाही करू शकत आहे. सो एआय माणसाच्या मदतीला आहे. सो आपल्याला जर का एआय येत नसेल, सो दुसऱ्याला ज्याला एआय येतो तो आपल्यापेक्षा पुढे जाणार आहे, कारण त्याची एफिशियन्सी वाढेल. एआय इज हिअर टू मेक यू मोर एफिशियंट. सो ते व्हायचं असेल तर ते सगळं शिकणं गरजेचं आहे आणि घाबरायची अजिबात गरज नाहीये, कारण द मोर नॉलेज ऑर द मोर एफिशियंट यू विल बी, सो तुमची तेवढीच गरज असेल मार्केटमध्ये आणि तुम्हाला नेहमीच ऑपॉर्च्युनिटीज ओपन असणार आहे. खरं म्हणजे आता इथून पुढे जात असताना या प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधनाची गरज खूप जास्त आहे. संशोधन असतील किंवा स्टार्टअप्सचा आता जमाना आहे, तर यांना किती वाव आहे पुढे जाऊन संशोधनाला आणि स्टार्टअप्सला? संशोधन आणि स्टार्टअप्सला तर प्रचंड डिमांड आहे. मागचे 5 ते 6 वर्ष आपण बघितले तर पर्टिक्युलरली भारतामध्ये स्टार्टअप इंडिया ज्या पद्धतीने बिल्ड झाली, इकोसिस्टम ती खूपच पॉवरफुली बिल्ड झाली. म्हणजे जगातल्या सगळ्या स्टार्टअप इकोसिस्टमपेक्षा भारतात खूप जास्त आहे. संशोधन किंवा ज्याला आपण R&D म्हणतो याच्यावर पण प्रचंड गुंतवणूक होत आहेत किंवा मॅनपॉवर रिक्रुटमेंट्स होत आहेत. कारण जोपर्यंत तुम्ही तिथे स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटचे किंग हे लॉंग टर्म नाही राहू शकणार. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांमध्ये कायम संधी आहेतच आणि त्यानेच ते इव्हॉल्व्ह होत गेलंय. ओव्हरऑल कुठलंही फील्ड जरी म्हटलं, इन्क्लुडिंग सर्क्युलॅरिटी किंवा आपण ज्याला ग्रीन इकॉनॉमी म्हणतो, याच्यामध्ये तेवढंच आता फंड्स इन्व्हेस्ट होत आहेत, तेवढे रिक्रुटमेंट्स होत आहेत की जे संशोधन करतील या क्षेत्रामध्ये. त्यामुळे संधी अगणित आहेत आता.
खरं तर ऋषिकेश आणि कांचन, तुम्ही द पर्चेस हाऊस किंवा MachineXverse.in सारखं जे रोपटं लावलेलं आहे, असं करणारे खूप कमी लोक आहेत. पण भविष्यात जर आपण पुढे पाहिलं तर हा मार्केट जे आहे किंवा याची जी व्याप्ती आहे ही भारतापुरती न राहता संपूर्ण जगभर जाणार आहे. आपण जर इतर देशांची तुलना करायची म्हटलं तर भारतात जे रिसोर्सेस आहेत, भारतात जी वेगळी परिस्थिती आहे, या सगळ्याला जमेला धरताना भारताला पुढल्या 25 वर्षामध्ये 2047 किंवा 2050 पर्यंत कुठंपर्यंत जाता येईल, तुम्ही कसं पाहता? आणि एशियामध्ये तसंच जगामध्ये भारताचं स्थान या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये कसं असेल? भारत विल बी वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट नेशन जो ही सर्क्युलर इकॉनॉमी अडॅप्ट करताना दिसतोय. आता समजा आपण बाकीच्या डेव्हलपिंग कंट्रीज बघितल्या आणि कम्पेअर्ड टू भारत बघितलं तर आपल्याकडे ते होतं, जसं आपण आधीही बोललो की आपल्याकडे एक कल्चर होतं सर्क्युलर इकॉनॉमीचं. पर्सनल लाईफमध्ये पण होतं, काही वेळेला प्रोफेशनली पण होतं. पण पुढचे 25 वर्ष आपण समजा बघितलं तर डेफिनेटली भारत विल बी वन ऑफ द टॉप नेशन्स की ज्यांच्याकडे ही सर्क्युलरिटीचं मॉडेल खूप स्ट्रॉंग असेल. म्हणजे आम्ही तर त्याच्यात पायोनियर करतोच आहोत. पण आमच्यासारख्या अजून बऱ्याच कंपन्या पण या क्षेत्रात उतरायचा आता प्रयत्न करतायत आणि त्या पण इक्वली ग्रो करतील, कारण हे मार्केटची गरज खूप आहे. म्हणजे सर्क्युलरिटी हे मार्केटच स्वतः म्हणायला गेलं तर खूपच मोठं आहे, ज्याच्यामध्ये आमच्यासारखे अजून 10 प्लेयर आले तरी ते पुरून उरेल इतकी संधी आता उपलब्ध आहे. आणि जगभरात तर आहेच. आणि हे भारतात म्हणणं जे रोल मॉडेल्स बिल्ड होतील ते जगाला पण काही वेळेला रस्ता दाखवतील. नक्कीच आहे, कारण जगभरात आम्ही जेवढा स्टडी केला तसे सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये बऱ्याच वेळेला स्टॉक अँड सेल या संकल्पना बऱ्यापैकी राबवल्या जातात की जिथे प्रॉडक्ट विकत घेऊन विकलं जातं. पण आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय की आम्ही मार्केट प्लेस मॉडेलमध्ये आणलं आणि त्याला मग एक इकोसिस्टीम बिल्ड केली जी मे बी भारताकडनं जगाला देण्यासाठी एखादी ही देण असू शकते किंवा भेट असू शकते असं आम्हाला वाटतं. आणि मग ती दिशा बदलेल या मार्केटची, हे डेफिनेटली आम्हाला वाटतंय. भारतामध्ये बघितलं तर ते कल्चर जसं ऋषिकेश म्हणाला आहेच, आणि जास्तीत जास्त आपण त्याच्याकडे आता वळायला पाहिजे. जसं आपण म्हटलं की काही डेव्हलप्ड कंट्रीज जे आहे ज्यांच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस आहे, जसं एक एक्झाम्पल आठवतं मला, टोकियो ऑलिम्पिक्स जे झालं त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट जे होते, इलेक्ट्रॉनिक गुड्स, त्याच्यामधनं जे मेटल्स एक्स्ट्रॅक्ट केले होते, गोल्ड, सिल्वर, कॉपर, त्याचे त्यांनी मेडल्स बनवले आणि ते दिले. सो दे हॅव क्रिएटेड अ ग्रेट एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ द वर्ल्ड की कसं असायला पाहिजे, सस्टेनेबल ग्रोथ किंवा सस्टेनेबिलिटी कशी असायला पाहिजे. दे हॅव क्रिएटेड एक्झाम्पल. भारतामध्ये पण ते हळूहळू येत आहे आणि ते येण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे कन्झम्पशन खूप आहे आणि रिसोर्सेस लिमिटेड आहे. सो अल्टिमेटली वी हॅव टू टेक दॅट पाथ आणि ते जेवढ्या लवकर आपण अडॅप्ट करू आणि त्या रस्त्याला लागू, सो तेवढंच आपण खूप फास्ट ग्रोथ करू शकतो. आणि फक्त फास्ट नाही तर सस्टेनेबल ग्रोथ करू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना एक ग्रीनर अर्थ किंवा एक सस्टेनेबल जे आपण म्हणतो जिथे ते खरंच राहू शकतील आणि लाईक आता जे आपण प्रॉब्लेम्स फेस करतोय ते न होता, कारण खूप एक्झॉस्टिव्ह कन्झम्पशन ऑफ रिसोर्सेस विल अल्टिमेटली आपल्या पुढच्या पिढीला तो त्रास होणार आहे, ते पण आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं की एकूणच भारताच्या भविष्याकडे बघितलं, तरुण पिढीकडे बघितलं तर सर्क्युलर इकॉनॉमीची गरज तर प्रत्येकाला आहेच आहे. भारतामध्ये अनेक सारे तरुण तुमच्याकडून प्रेरणा घेऊन काही नवीन स्टार्टअप सुरू करू शकतील, काही नवीन रिसर्च करू शकतील अशी आशा करूयात. भारतातला प्रत्येक उद्योग, प्रत्येक संस्था, मग ती शैक्षणिक असो किंवा सामाजिक असो, तसंच प्रत्येक नागरिक जर या ग्रीन इकॉनॉमीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला जर शिकला तर मला वाटतं एक प्रत्येकानं छोटंसं पाऊल उचललं तर भारत एक महाशक्ती एक वेगळ्या अर्थानं बनू शकते. आणि त्याची सुरुवात तुम्ही द पर्चेस हाऊसच्या माध्यमातून केलेली आहे. तुम्ही आज विद्यामणच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना नवयुगाची ज्ञानमालेच्या मार्फत जो काही संदेश दिलेला आहे, जी काही प्रेरणा दिलेली आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या सर्व वाटचालींसाठी विद्यावाणी टीमकडून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांकडून आम्ही शुभेच्छा देतो. ऋषिकेश आणि कांचन भंडारी, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एका वेगळ्या विषयासह तुमच्याशी बोलायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. धन्यवाद. सर्क्युलर इकॉनॉमी या क्षेत्रातील भविष्यातील संधी याविषयी जाणून घेतलं कांचन भंडारी आणि ऋषिकेश भंडारी यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM. आपला आवाज, आपला रेडिओ.